समजलं चंद्र लिहा त्याच्यावर. मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे चंद्र आम्ही तयार केला आहे खूप सारी मेहनत घेऊन. तुम्ही पाहू शकता उद्याच्या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. चंद्रावर आता आपण कापूस लावतोय आणि सर्व बघत आहेत. उद्या सकाळी प्रोग्राम चालू होणार आहे. ऑलमोस्ट स्टँड वगैरे पण लावायचं आहे. पाहू शकता पसारा किती पडला आहे. चंद्र बघा टोटल चंद्र पूर्ण दाखवतोय. आता चंद्र झेपून घेतलाय. पुढची साईड दाखवतो. मेकअपचा पण इथं प्रोग्राम. सकाळपर्यंत हे लोक कापूस लावणार आहेत. दिसतात इथं जसा जसा कापूस निघतोय लावतात. फायनली चंद्र झालाय. कापूस थोडा थोडा निघतोय. मम्मी तेव्हा तिकडे निघतंय. थोडं लावून घे पटापट. वो आने वाली है या आने वाला है ये जल्द ही पता चल जाने वाला है. कोई छोटे छोटे हाथों से हमारा संसार सजाने वाला है. बचपन जीने का एक मौका फिर से लाने वाला है. उंगली पकड़कर किसी नए रास्ते ले जाने वाला है. तुम्ही पाहू शकता टोटल भाऊजी आणि अजिंक्य यांनी खूप मेहनत घेतली आहे फुगे वगैरे बनवायला. आहे बघा रिंग पण रेडी झाली आहे आणि कोणीतरी येणार आहे का इथं पण चालू आहे. त्याच्यानंतर या दोघींची इथं खाली मस्ती चालू आहे. बघा तुम्ही पाहू शकता. तुम्हाला वाटलं बँडचं माझ्याकडे लक्ष नाही. माझ्या व्हिडिओमध्ये मी सगळ्याचं लक्ष घेतो. हे बघा चेहरे दाखवा तुमचे. हे बघा डॉली आणि ऋतिका. त्यांना वाटलं माझं लक्ष नाही. माझं लक्ष सगळीकडे असतं. फायनली आमचं रिंगचं काम झालं आहे. तुम्ही पाहू शकता. पुणेतनी येणार ग चाऊल सांगत आम्ही पूर्ण डेकोरेशन ऑलमोस्ट 70% डेकोरेशन कंप्लीट झालं आहे. 60% सॉरी. अजून 40% बाकी आहे. 40%मध्ये खूप सारी कामं आहेत. जशी जशी वेळ जाते वेळ पण निघत चालली आमच्याकडे. आणि हे सगळं मी तुम्हाला सांगू इच्छितो. हँडमेड डेकोरेशन आम्ही केलं आहे. सगळ्यांचा वाटा पाहू शकता तुम्ही इथं. हे सगळे वाटे ह्या चौघांचेच आहेत. तर झूम करून दाखवतो तुम्हाला. तर डेकोरेशन चांगलं केलंय आपण. तर मित्रांनो ही जी व्हिडिओ तुम्ही पाहताय ही हँडमेड डेकोरेशनची आहे. आणि फुगे जे तुम्ही पाहताय ते सहजासहजी असं करणं सोपं नाही आहे. कारण की खूप वेळचा एक एक्सपिरियन्स आहे जो तुम्हाला दिसतो आहे. कारण की बघा टोटल हातानेच फुग्याला एक वेगळा आकार देण्यात येत आहे. आणि खरंच मी कौतुक करेन आमच्या भाऊजींचं का त्यांनी जे ही डेकोरेशनमध्ये एक मोलाचा वाटा दाखवला. कारण की अर्ध्याहून जास्त डेकोरेशन हे भाऊजींनीच केले. वो आने वाली है या आने वाला है ये जल्द ही पता चल जाने वाला है. कोई छोटे छोटे हाथों से हमारा संसार सजाने वाला है. बचपन जीने का एक मौका फिर से लाने वाला है. उंगली पकड़कर किसी नए रास्ते ले जाने वाला है.
वनीचे डोहाळे सारे पुरवा कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा वसंत ऋतू आला मोहरुनी अंबा गेला कोकिळ कुहू कुहू गाई चाहूल गोड लागे कानात कोणी सांगे होणार आता तू आई केशरी बासुंदी गोड पेढा कंदी तुला मुलगी हवी की हवा मुलगा पर राजा घेऊन येई मिठ मोहरिनी दृष्ट काढायची मिठ मोहरिनी दृष्ट काढायची आई महिला गाडी सजवा येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा राधा ही कान्हा राधा ही कान्हा राधा कान्हा कान्हा राधा हळू हळू पाऊल तुमले हळू हळू फुटणार पान्हा नवखी ही चाहू राधा की येणार कान्हा झुलवा ग झोका फुला फुलांनी सजवा डोहाळे पुरवा चला सख्यानो या गया गजरा जायचा सख्या हो माळून घ्या ना हसऱ्या बाळाची साध सानुली ऐका होणार तू आई होणार पाळणा झुलणार तू आई होणार तू आई होणार पाहुणा येणार तू आई होणार 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 आई तू होणार होणार बाई तू माऊली होणार लुक लुकणारे टिमटिमणारे इवले इवले नाजूक डोळे बघता बघता रांगत येते छोटे छोटे खट्याळ चाळे सोहळा मायेचा अमृता सारखा होन हा आनंदी ऋतू सुगंधी आला ह्या गंधाने क्षण हा गंधित झाला होणार तू आई होणार पाळणा झुलणार तू आई होणार तू आई होणार पाहुणा येणार आई होणार आजी तू आबा मी आजी तू
बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग नवखीचा हुल इवल पाऊल नवखीचा हुल इवल पाऊल रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग फुलणार ग कोणी येणार ग ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू पितळीचे पाणी तुला बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ इवलूशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या